तर मंडळी नमस्कार, तुमचं माझ्या आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, सध्या शाहरुख खानचा सगळीकडे बोलबाला आहे। शाहरुख खानचा जवान चित्रपट सगळीकडे अतिशय प्रसिद्ध होतोय। जो तो शाहरुखच्या जवान चित्रपटातले डायलॉग बोलतोय। प्रत्येकाच्या ओठावर शाहरुखचाच सध्या विषय सुरू आहे। पण शाहरुखनं असं नेमकं काय केलंय? शाहरुखनं बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड सध्याला मोडतोय। बरं, शाहरुख कसले रेकॉर्ड्स मोडतोय, किती कमाई करतोय या मुद्द्यावर सध्या आपण बोलत नाही आहोत, किंवा हा या व्हिडिओचा विषय नाही। सध्या विषय असा आहे की शाहरुखची एवढी चर्चा का होतीये। मित्रांनो, त्याला कारणही तसंच वेगळं आणि विशेष आहे। हा चित्रपट पाहायला गेलं तर एकदम फुल टू ॲक्शन आहे, फुल टू क्राईम आहे, फुल टू थ्रिलर आहे, त्याचबरोबर थोडीफार प्रेम कहाणी सुद्धा आहे। पण याचबरोबर मंडळी, हा जो चित्रपट बनवलाय ना, म्हणजे डायरेक्टर अटलीनं, तो सध्याच्या प्रश्नांवरती आधारित आहे। म्हणजे फार जुनेही प्रश्न नाही, साधारण 4 ते 5 वर्षांपूर्वीचेच प्रश्न या चित्रपटामध्ये घेण्यात आलेत आणि या प्रश्नांवरती हा जवान भाष्य करतोय आणि याच कारणामुळे सध्या या चित्रपटाची चर्चा होतीये असं मला वाटतंय। विशेषतः मला असं वाटतंय की शाहरुख खाननं मुख्य 4 प्रश्न याच्यामध्ये हाताळले। सगळ्यात पहिला प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांचं कर्ज। महाराष्ट्राच नाही तर अख्ख्या भारतभरामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न जसे तसेच आहेत। शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही, कर्ज वेळेवर मिळत नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्यात। हे सगळे काही प्रश्न असताना सरकार अजूनही ढिम्म आहे आणि हाच प्रश्न शाहरुख खाननं आपल्या या पिक्चरमध्ये उपस्थित केलेला आहे। दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, आरोग्य व्यवस्थेचा। म्हणजे आज आपण घडीला पाहतो की सरकारी दवाखान्यांची परिस्थिती किती बिकट आहे, किती वाईट आहे। आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये मेडिकल सायन्स खूप मोठं झालंय, खूप प्रगती होती, पण खरंच तसं आहे का? तर नाही। आजच्या एखाद्या तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन पाहिलं तर तिथल्या टॉयलेट्सची, तिथल्या वेगवेगळ्या सुविधांची काय परिस्थिती हे तुम्हाला कळत। आणि हाच मुद्दा सुद्धा शाहरुखनं आपल्या पिक्चरमध्ये उपस्थित केलाय, निर्माण केलाय। याच मुद्द्यावरती त्यानं भाष्य केलंय। तर काय नेमका मुद्दा की आणि याचबरोबर म्हणजे आरोग्याचा प्रश्न तर उपस्थित केलाच आहे, पण उत्तर प्रदेशमध्ये काही वर्षांपूर्वी एक घटना घडली होती। सरकारी दवाखान्यामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, म्हणजे ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्यामुळे बऱ्याच मुलांचा मृत्यू झाला होता। मित्रांनो, या प्रकरणामध्ये डॉक्टर काफिल खान नावाच्या डॉक्टरची जी आहे ती चर्चा झाली होती। त्याच्यावरती वेगवेगळे आरोप करण्यात आले होते। हे प्रकरण अख्ख्या भारतभरात गाजलं होतं। याच प्रकरणाचा आधारे कदाचित त्या पिक्चरच्या डायरेक्टरनं ऑक्सिजनच्या कमतरतेचा प्रश्न उपस्थित करून आरोग्य व्यवस्था सध्या कशी आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत, हा जो काही प्रश्न आहे तो, हे जे काही मुद्दे आहेत ते सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता तिसरा अजून एक महत्वाचा मुद्दा असा मला वाटतो की भारताची निवडणूक व्यवस्था। आता अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतांची फेरफार होते असा आरोप केला जातो। हा मुद्दा सुद्धा शाहरुख खाननं उपस्थित केलाय आपल्या चित्रपटामध्ये। आणि त्याचबरोबर मतदानाची किंमत काय असते, मतदान कुणाला करावं, तुमच्या प्रश्नांना किती महत्त्व द्यावं, या ज्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत शाहरुख खाननं त्या चित्रपटाच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात। जवळपास 3 ते 4 मिनिटाची ती क्लिप आहे, पण त्याच्यामध्ये तुमच्या एका मताची किंमत काय आहे ते शाहरुख खान तुम्हाला सांगताना दिसतो। म्हणजे जवळपास मागच्या 4 ते 5 वर्षांचा तुम्ही जर अभ्यास केला तर जे काही चित्रपट निघालेत ना, ते तद्दन व्यावसायिक चित्रपट आहेत। त्याच्यामध्ये भरपूर सारा गल्ला जमवणे हा एकमेव उद्देश आहे। पण शाहरुख खाननं पैसा तर कमवतोच आहे शाहरुख खान, पण त्याचबरोबर त्यानं काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच कारणामुळे शाहरुख खान सध्या चर्चेचा विषय, शाहरुख खानचा चित्रपट सुद्धा चर्चेचा विषय। चौथा मुद्दा मित्रांनो, सरकारी व्यवस्थेमध्ये म्हणजे शासकीय प्रणालीमध्ये तुम्ही एखादी वस्तू खरेदी करताय तर ती प्रक्रिया कशी असते, त्याच्यामध्ये कुठे लूप होल्स आहेत, कुठे कसल्या प्रकारचा भ्रष्टाचार होतो, या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत। म्हणजे जो विलन आहे त्या विलनला देशाचं सर्वात मोठं शस्त्र पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं आणि याच कॉन्ट्रॅक्टमध्ये तो जो विलन आहे तो कशा प्रकारे म्हणजे कमी क्वालिटीचे, कमी दर्जाचे शस्त्र पुरवतो आणि त्यातनं भारताचे जवान कसे शहीद होतात, ते सगळं काय दाखवण्यात आलंय। म्हणजेच काय तर सरकारी यंत्रणेमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार होऊ शकतो हा सुद्धा मुद्दा शाहरुख खाननं उपस्थित करण्याचा प्रयत्न केला। मी तर म्हणेन की शाहरुख खाननं जवान पिक्चरमधनं सरकारला प्रश्न विचारलेत, आपल्या मार्फत सरकारला त्यानं विचारलंय की या मुद्द्यांचं काय, आपल्याला सुद्धा त्यानं विचार करायला लावलाय की तुम्ही सुद्धा या 4 ते 5 मुद्द्यांवरती प्रामुख्यानं विचार करायला पाहिजे। आणि म्हणूनच मित्रांनो, शाहरुख खान हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय। हा व्हिडिओ कसा वाटला
नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे तर तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. बाय.